बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्हावे पंचगणातून आपल्या मातोश्री उभे आहेत. आपल्या मागे वडिलांची पुण्यतिथी आहे. काय सांगा त्याबद्दल? नमस्कार, मी ॲडव्होकेट विक्रांत हेमंत देशमुख, राहणार शेणवई. 83 न्हावे या गणातून आमच्या मातोश्रींना आज महेंद्र दळवी यांच्या मार्फत आम्हाला घरात तिकीट डिक्लेअर झालेली आहे. त्या अनुषंगाने मी संपूर्ण माझ्या 83 न्हावे गणातर्फे महेंद्र दळवी यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. पुढील 83 न्हावे गणातून जी मला लोकांनी प्रतिसाद दाखवलेला आहे, आज मी जो पूर्ण पट्टा फिरलेला आहे, त्यामधून मी एवढं नक्कीच सांगू शकतो, माझ्या वडिलांनी जे केलेलं काम आहे, त्यांनी जे पेरलेलं जे आहे ते आज माझ्या आणि माझ्या मातोश्रीच्या वतीने ते आज उगवतंय. आणि नक्कीच हे माझं असेल की ज्या गोष्टी मला ह्या भागात ज्या अडचणी किंवा मूलभूत सुविधा ज्या भेटल्या नाही आहेत, त्या आम्ही आमच्या कामातून माझ्या वडिलांनी केलेल्या सगळ्या गोष्टीतून आम्ही निर्माण करू आणि लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू. आपल्या मातोश्री सोबत अन्य कोण या मतदारसंघातून उभे आहे? नक्कीच माझे वडिलांचे जे जिवलग मित्र आहेत, उद्देशजी वाडकर, ते ह्या 42 घोसाळे गटातून उभे आहेत. त्यांचा ह्या गटामध्ये एकदम चांगलं असं वातावरण आहे. आम्ही घोसाळा पट्टा फिरलो, आम्ही आमचं 83 न्हावे फिरलो आणि किंवा 84 घोसाळे असेल. या भागातून लोक फक्त आणि फक्त उद्देशजी वाडकर यांचाच वाट बघत असतात किंवा त्यांच्या सभेला उल्लेखनीय अशी गर्दी केलेली असते. त्यामुळे आम्ही पॉझिटिव्हमध्ये आहोत. आमचं विजन आहे आणि आमच्या पुढं कामगिरी आहे. आणि लोकांना जे भूल आणि असे फसवणूक केलेली आहे, ती लोक कधीच विसरणार नाही आणि ती जनता यावेळीच्या मतातून दाखवतील. नक्कीच शिवसेनेचं काम आहे आणि महेंद्र दळवी यांचं नाव आहे, एवढंच सांगू इच्छितो. उमेदवार म्हणजेच 42 घोसाळ्यातून उमेदवार आहेत आमचे उर्वशी उद्देश वाडकर, जिल्हा परिषदमध्ये आहेत. आणि 83 न्हावेमधनं वर्षा हेमंत देशमुख आणि 84 घोसाळेमधनं मनोहर गोरे अशी आमच्या उमेदवारांची नावं आहेत. मी सर्व मतदारांना विनंती करतो, माझ्या गोरगरीब जनतेला विनंती करतो, ह्या इलेक्शनमधनंच आपलं पुढचं भवितव्य आपलं निर्माण होणार आणि घडणार आहे. यावेळेस धनुष्यबाणाला संधी द्या आणि आपल्या जो 42 घोसाळे गट आहे त्या आणि किंवा खालचे 2 पंचायत समिती आहेत, त्यांना मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, ही संधी आपल्याला ही शेवटची संधी असेल. आता आपण हुकलो तर कायमचं हुकू. म्हणून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सांगू इच्छितो, आता आम्हाला संधी द्या आणि आम्ही त्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवू. हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे.